मित्रांनो, काल आपण अहमदपूरच्या बसस्थानकामध्ये होत असलेला बोगस कामाचा बोजवारा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचविला होता। आणि या बोगस कामाची चौकशी करण्यासाठी अहमदपूरचं स्थानिक प्रशासन आत्ताच या ठिकाणी पाहून गेलेलं आहे। आणि विशेष म्हणजे वरवरचं जे काम चालू आहे ते सविस्तर त्यांनी पाहिलेलं आहे। सजग नागरिक, जे सतर्क नागरिक आहेत, या नागरिकांच्या माध्यमातून बालाजी कदम जवळगेकर असतील आणि त्याचबरोबर अर्जुन गंथडे असतील, या नागरिकांनी फोनवरून त्या संबंधित गुत्तेदाराला संवाद सुद्धा साधला। मात्र त्याची भाषा आणि जे पुढचा जे काही होणार होता ते आता अपव्यय बोगस कामाला या ठिकाणी ब्रेक देण्यात आले। स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्याला 5 तारखेपर्यंत जैसे थे असं काम त्यांना थांबवायला सांगितलेलं आहे। आता नेमकं पुढे काम चालू राहतंय का बंद ठेवतंय, विशेष म्हणजे या कामाची पूर्ण ब्ल्यूप्रिंट, कामाचं एस्टिमेट, ह्या सगळ्या गोष्टी स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास त्याला आणून देऊनच पुढे काम करण्याची परवानगी देण्यात येणार आहे। अनेकांनी कमेंट्स केल्या, त्या प्रत्येकाच्या कमेंट्स आम्ही वाचलेल्या आहेत, परंतु आमचा उद्देश एकच असतो, जनतेने भरलेल्या टॅक्समधून जी रक्कम महसूल खात्यामध्ये जमा होते, सरकारकडे जी जमा होते, सरकारच्या तिजोरीमध्ये जी रक्कम जमा होते, त्या रकमेतून जनतेच्या कामी येणारं काम अगदी योग्य रीतीनं झालं पाहिजे, हाच आमचा उद्देश असतो। जे सतर्क नागरिक म्हणून काल माझ्यासोबत बघण्यासाठी होते, आताच स्थानिक प्रशासनानं तुमच्या कामाची दखल घेऊन या ठिकाणी आलेले होते आणि त्यांना काम थांबवायला सुद्धा सांगितले। जे वरवरचं जे काम सुरू आहे, गिट्टी आतरून वर कठडा बनवणं चालू होतं, त्याला भेगा पडलेल्या, ह्या सगळ्या कामाची आत्ता चौकशी करण्यात आली आणि त्यांना थांबवण्यात सुद्धा आले। आम्ही आता हे स्थानिक प्रशासनाच्या निर्देशनास आणून दिलं की हे बोगस काम चालू आहे, याचं एस्टिमेट प्रमाणे काम व्हावं। हे आमचा स्वतःचा वैयक्तिक सगळ्या जनतेचं म्हणणं असं आहे की एस्टिमेट प्रमाणे हे काम होत नाही। त्याचा प्रथमदर्शनी अंदाजपत्रक, गुत्तेदाराचं नाव, कधी चालू झालं आणि कधी समाप्त होणार आहे, हे प्रथमदर्शनी बोर्ड लावावा आणि हे काम याची पूर्ण एस्टिमेट प्रमाणे जोपर्यंत ह्याचं काम होणार नाही तोपर्यंत हे कामाला स्थगिती द्यावं, म्हणजे थांबवावं काम। आणि स्थानिक प्रशासनानं यांचे सगळे पुरावे मागितलेले आहेत, ते 5 तारखेला त्यांना बोलवलेलं आहे। गुत्तेदार संबंधित कोण लोक आहेत त्यांचे ते, आणि ते बघून ते पुढचं काय आदेश आहे ते त्यांनी देतील। बर 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 अर्जुनराव, काय सांगायचं? माझं एक म्हणणं, स्थानिक प्रशासनाने आमची दखल घेतली आणि त्यांनी 5 तारखेला ब्ल्यूप्रिंट आणि त्यांचं जे इस्टिमेट आहे संपूर्ण सादर करण्यासाठी 5 तारखेला सांगितलेलं आहे। तर त्यांचा आदेश किती पाळतील गुत्तेदार यावर आमचं लक्ष राहील। आणि त्यांना, जनतेला एवढंच आव्हान आहे मला की आपल्या पैशातून जे काम होत आहे तर एक पुरेपूर चांगल्या पद्धतीनं हो, हे आमची अपेक्षा आहे। भावना आमच्याकडून ह्याच्यामध्ये आमच्या काही अपेक्षा दुसऱ्या काहीच नाही। तर आपला जनतेचा पैसा आहे, तर जनतेच्या पैशातून जनतेचं किंवा दिलेले शासनाचे जे काम आहेत चांगल्या प्रकारे होईल, आमची अपेक्षा आहे। संबंधित गुत्तेदाराने काल बोलत असताना पत्रकारांना बदनाम करण्याची भाषा सुद्धा त्यांनी वापरलेली आहे। इथले पत्रकार लोकांनी मला पैशाची मागणी केली। मग खरंच जर पैशाची मागणी केली असेल तर त्यांनी त्याचे पुरावे दिले पाहिजेत। आणि विशेष म्हणजे पत्रकारांचे दैनिक कशावर चालतात? जाहिरातीवरच चालतात। विनाकारण जर पत्रकारांना बदनाम करण्याचा जर या ठिकाणी जर घाट रचण्यात आला तर नक्कीच यांचे जिथे कुठे कामं आहेत तिथल्या पत्रकार बांधवांनी देखील संपूर्ण प्रशासनाच्या आणि शासनाच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे। आम्हाला याच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही, परंतु जनतेने भरलेल्या टॅक्समधून जे कामं सुरू आहेत ही विकास कामे आहेत, तर विकास कामे ओरिजिनलच झाले पाहिजेत, हाच आमचा उद्देश आहे। मित्रांनो, खरंच या बातमीचा इम्पॅक्ट म्हणून पाहाल किंवा काय म्हणून पाहाल हे तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कळवा कमेंट बॉक्समध्ये। बघा, बसस्थानकाचं काम बोगस पद्धतीचं सुरू असल्याची बातमी आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून काल प्रकाशित करण्यात आली आणि अनेकांनी फोनद्वारे आम्हाला त्या बातमीबद्दल प्रतिसादही दिला। आणि एक आमचाच व्ह्यूअर्स आहे, सबस्क्रायबर आहे, आणि त्यांनी आता बसस्थानकामध्ये आल्यानंतर, सर मी तुमची बातमी बघितली आणि त्या बातमीबद्दल मलाही काहीतरी सांगावंसं वाटतंय। एक जबाबदार नागरिक म्हणून ते माझ्याशी बोलायला लागले। ऑफलाईन बोलत असताना मी त्यांचा पूर्ण परिचय सुद्धा घेतला, परंतु तुम्हाला सुद्धा परिचय करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। सर, आपलं नाव अगोदर आणि कुठून आहात? माझं नाव अविनाश मधने, प्रॉपर राहणार अहमदपूर। तर मी तुमचा एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये मला इथं कळालं की हे काय जे काम चालू आहे ते बोगस आहे। आणि खरंच यामध्ये जे स्टील जे वापरायचं होतं
ते वापरलेलं नाही, किंवा प्रॉपर कास्टिंग आहे ते प्रॉपर कास्टिंग झालं नाही, किंवा जे व्हर्टिकल्स लावलेले आहेत त्याचे मोल्डिंग किंवा फ्लोरिंग म्हणा, तुमचं जे काही स्ट्रक्चर चालू आहे ते प्रॉपर पद्धतीचं चालू नाही आहे. तर ह्यामध्ये प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी दुरुस्ती करून हे काम प्रॉपर केलं पाहिजे. आणि जे काही इस्टिमेट आहे ते इस्टिमेटप्रमाणे हे काम खूप चांगलं केलं पाहिजे. कारण का गव्हर्नमेंटचं जे कॉन्ट्रॅक्ट असतं ते खूप मोठं एस्टिमेट असतं, 2-2.5 कोटीपर्यंत असू शकतं. म्हणून त्यानुसार हे जे काम आहे ते प्रॉपर केलं पाहिजे. आणि खरंच जनतेला कळायला पाहिजे की इथं काय चालू आहे ॲक्च्युअल साईटवरती, आणि ते समोर आणलं पाहिजे. असं करत जर राहिलं तर सगळे गव्हर्नमेंटचे कामं बोगस होत जातील, आणि त्याचा म्हणजे इफेक्ट म्हणजे तो खराब 4-5 महिन्यामध्ये, वर्षामध्ये पूर्ण कोलॅप्स होऊन जाईल. थँक्यू. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर.